नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना करायलाच पाहिजे कारण आपलं 10वीचं वर्ष चालू आहे. तर चला, यशाची पहिली पायरी म्हणजे शकुंतला मॅथ्स अकॅडमी यामध्ये तुम्हा सर्वांचं मी परत एकदा स्वागत करते. आजपर्यंत जे आपण प्रमेय पाहिलेले आहेत त्या प्रमेयावरती आज आपण उदाहरणे पाहणार आहोत. तर जर तुम्हाला हे उदाहरणे सोडवताना समजली नाही तर तुम्ही या आधीचे लेक्चर अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला आज जे क्वेश्चन मी सोडवून देणार आहे त्याबद्दल तुम्हाला समजेल की हे म्हणजे हे जे उदाहरण आहे ते कशावरचं आहे. तर चालू करूया. आपला पहिलाच प्रश्न आहे की त्रिकोण एबीसी मध्ये, म्हणजे हा जो त्रिकोण आहे त्रिकोण एबीसी मध्ये प्रश्न काय दिलेला आहे, त्रिकोण एबीसी मध्ये माझ्यासोबत नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला कसं समजेल. त्रिकोण एबीसी मध्ये डीई समांतर बाजू बीसी, डीई समांतर बाजू बीसी, जर डीबी बरोबर 5.4 सेंटीमीटर, एडी बरोबर 1.8 सेंटीमीटर व ईसी बरोबर 7.2 सेंटीमीटर, तर येई काढा. हा आपला आहे प्रश्न. आता इथे बघायचं, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नात बघायचं की आपल्याला काय सांगितलंय. हा आपला 1 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्नात काय सांगितलंय की बाजू बीसी समांतर बाजू डी. आता याच्यावरून तुम्हाला काय आठवते का, याच्या आधी आपण काय पाहिलेले होते किंवा कोणतं प्रमेय पाहिलेलं होतं ज्याच्यामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा इथं कुठं आहे. तर चला बघा, बाजू बीसी ला समांतर असणारी कोणती रेषा, रेषा डी, ही काय करते तर उरलेल्या दोन बाजूंना म्हणजे काय करते, बाजू एबी ला आणि बाजू एसी ला दोन भिन्न बिंदू छेदते. इथं दोन भिन्न बिंदू कोणते आहेत, बिंदू डी आणि बिंदू ई मध्ये छेदते. तर आठवा बरं, आपलं प्रमेय कोणतं होतं की ज्याच्यामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा जर दोन उरलेल्या बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा काय करते, तर त्या ज्या उरलेल्या दोन बाजू म्हणजे इथे ज्या आहेत बाजू ए बी आणि बाजू एसी ला काय करते तर प्रमाणात विभागते. हे आपलं काय आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. इथं ना आकृती पाहिल्यानंतरच आपल्या लक्षात यायला पाहिजे की ही आकृती आपण कोणत्या प्रमेयात पाहिली आहे. मग आकृतीवरूनच लक्षात यायचं की याच्यामध्ये कोणतं प्रमेय वापरलं जाणार. थोडंसं लॉजिक लावायचं, स्वतःहून लॉजिक लावत गेलात ना की गणित कसं तुम्हाला सोडवताना लगेच सोपं वाटायला लागेल. आता इथं बघा, इथं सुरुवातीलाच डीई समांतर बाजू बीसी सांगितले, म्हणजे इथं आपल्या डोक्यात यायलाच काय पाहिजे की या क्वेश्चन मध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरलेलं आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलंय, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय करतं तर या ज्या दोन बाजू आहेत या दोन बाजूंना प्रमाणात विभागतं. मग आपल्याला जसं सांगितलेलं आहे तसं आता इथं वरती जे सांगितले आपल्याला स्टेप बाय स्टेप मार्क मिळवायचे असतील तर एक बाण करून लिहा किंवा उत्तर म्हणून आपण लिहिताना कसं एकदम स्टेप बाय स्टेप लिहायचं. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय ते थोडंसं आधी लिहून काढायचं. इथं की काय सांगितलंय, त्रिकोण एबीसी मध्ये काय सांगितलंय, डीई समांतर बाजू बीसी. मग आपल्याला माहिती आहे एका बाजूला समांतर असणारी रेषा जर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती काय करते तर ती प्रमाणात विभागते. मग प्रमाणात विभागते म्हणल्यानंतर आपल्याला तिथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचे. मग प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं म्हणल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितले, ह्या दोन बाजूचं गुणोत्तर आणि बरोबर ठेवायचं ह्या दोन बाजू म्हणजे हे जे दोन पार्ट झालेले आहेत ह्या दोन पार्टच्या बरोबर. म्हणजे कसं, एडीचं डीबीशी असलेलं गुणोत्तर हे बरोबर असणार आहे जे एसी या बाजूला जे डीईनं त्याचे जे दोन भाग केलेले आहेत येई बरोबर ईसी, म्हणजे समोरासमोरील बाजू लिहायच्या. आता हे काय वापरून आपण लिहिलंय तर ह्याच्यामध्ये आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरलेलं आहे. म्हणून इथं समोर लिहायचं की प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आता क्वेश्चन मध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू जशा आहेत तशा या समीकरणामध्ये ठेवून द्यायच्या. आता एडीची काय व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 1.8, डीबी ची काय व्हॅल्यू दिलेली आहे 5.4 बरोबर. एईची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितलेली आहे आणि ईसी ची व्हॅल्यू दिलेली आहे 7.2. आता इथं बघा इथं बघा इकडे काय आहे तर हे गुणाकारात आहे म्हणजे सॉरी भागाकारात आहे. जेव्हा बरोबर चिन्हाच्या बरोबर चिन्हाच्या इकडली बाजू जेव्हा इकडे न्यायची असते तेव्हा आपण काय करतो, जे भागाकारात आहे ते गुणाकारात आणतो. मग इथे 7.2 कशात आहे तर भागाकारात आहे. मग आपल्याला एई मध्ये लिहिताना कसं लिहायचं, आता 1.8 भागिले 5.4 गुणिले 7.2 हे कशात आहे भागाकारात आहे. म्हणून आपण इकडे नेऊन कशात आणलं तर गुणाकारात आणलं. हे झालं आपलं एई. इकडली बाजू इकडे न्यायची झाल्यानंतर त्याची विरुद्ध जर प्लस मध्ये असेल तर म्हणजे बेरजेत असेल तर वजाबाकीत आणायचं आणि वजाबाकीत असेल तर बेरजेत. तसंच भागाकारात असेल तर गुणाकारात आणायचं आणि गुणाकारात असेल तर भागाकारात आणायचं. इथं आहे भागाकारात म्हणून आपण कशात आणलं गुणाकार मध्ये इथं आणलं. आपल्याला येई काढायला सांगितले. हे आता सिस्टमॅटिक वाटावं याच्यासाठी अजून एक स्टेप वाढवू. येई बरोबर 1.8 गुणिले 7.2
भागिले 5.4. आता इथं बघा, हे जे आकडे आहेत हे सगळे आकडे पॉइंट मध्ये आहेत. सगळ्या आकड्यामध्ये एका अंकानंतर पॉइंट आहे. इथे कसा एका अंकानंतर पॉइंट, एका अंकानंतर पॉइंट, एक अंकानंतर पॉइंट. जर समजा इथं पॉइंट एक अंकानंतर नसते तर आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावा लागला असता. म्हणजे कसं, आता समजा इथं जर असतं 2.4 गुणिले 1.2 आणि 0.36 असं जर असतं तर काय करावं लागतं माहितीये का, इथं कसं आहे, इथं एक अंकानंतर आहे, इथं एक अंकानंतर आहे आणि इथं कसं आहे 2 अंकानंतर, म्हणजे 1-2 अंकानंतर काय आहे तर दशांश आहे. असं असल्यानंतर काय करावं लागतं, आपल्याला हे दशांश काढून टाकावं लागतं. आणि हे दशांश काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, 2.4 गुणिले 1.2 हे जर भागाकारात 2 दशांश असेल तर वरी गुणाकारात 1 आणि 2 शून्य घ्यायचे. 1च्या पुढे 2 शून्य म्हणजे 2 अंकानंतर आहे, म्हणून आपण इथं 1च्या पुढे 2 शून्य घेतले आणि भागिले काय केलं, 36 केलं. आपण काय केले, इथले दशांश काढून टाकले. इथले दशांश काढायचे म्हणजे वरती 100 न गुणलं आणि खालती 100 न गुणलं. म्हणजे इथं 100 न गुणलं, 100 नच का गुणलं, कारण 2 शून्य दिल्यानंतर काय होणार, तर ह्या ज्या दोन शून्य दिल्यानंतर काय होणार, हे जे 2 अंक आहेत हे 2 अंक ह्याच्या दशांश अपूर्णांकाच्या पुढे येतील, म्हणजेच दशांश अपूर्णांक निघून जाईल, म्हणजे सॉरी दशांश निघून जाईल. म्हणून आपण 100 न वरती आणि खाली गुणलं. पण आता खाली गुणल्यानंतर काय होणार, तर या 36 म्हणजे 0.36 जे आहे त्याच्या पुढलं पॉईंट निघून जाणार आणि हे गुणल्यामुळं इथलं 100 निघून गेलं आणि जे वरती आहे ते 100 राहिलं. आता हे वरती आहे तर मग परत काय, आता इथं 2 शून्य आहेत, मग 2 शून्य, एक शून्य ह्या 1 पॉईंटला निघून जाणार आणि दुसरा शून्य ही 1 पॉईंटला निघून जाणार. म्हणजे कसं राहणार, 24 गुणिले 12 भागिले 36 असं. आपल्याला पॉईंट काढायचे असतील तर असं आपण काढू शकतो, म्हणजे 12 1 12, 12 2 24, 12 3 36 आणि 3 चा 3 8 24 म्हणजे 8चा भाग बसला. हे असं आपण दशांश अपूर्णांकात सॉरी दशांश मध्ये दिलेलं असल्यानंतर आपण असं सोडवतो. आता इथं पण तसंच आहे, पण इथं बघा, इथं काय आहे, सगळीकडे दशांश सेम आहे. म्हणजे इथं एकच अंकानंतर, इथं एकच अंकानंतर आणि इथं एकच अंकानंतर, त्यामुळे काही फरक पडणार नाही. मग आपण काय करायचं, डायरेक्ट हे बघा समजायचं, हे काय 18 आहे, हे 72 आहे आणि हे 54 आहे, हे असं समजायचं. आता इथं सांगा 18 54, आपल्याला हे कट करताना आपण काय करतो की अंश छेदामध्ये कोणत्याच म्हणजे कोणता असा आहे की ज्याच्यामुळे 54 ला पण भाग जाईल आणि 18 ला पण भाग जाईल. तर आपल्याला माहितीये 18 1 18, 18 2 36, 18 3 54, म्हणजे 18च्या पाड्यामध्ये 54 येतं, म्हणजे 54 कट होतं, म्हणजे 18 1 18, 18 2 18 2 36, 18 3 54. आता इथं काय आलं, 3 आलं. आता 3 न काय करायचं, तर 3 न या 72 ला भाग घालायचा. 3 1 3, 3 2 6, उरला 1, 3 4 12. आपलं उत्तर काय आले, 24. पण आपण काय केले, हे जे दशांशचे चिन्ह आहेत ते आपण काय केले, म्हणजे असूनही नसल्यासारखे आपण विचारात घेतलेत का, कारण अंश आणि छेदामध्ये सगळीकडे सारखे असल्यामुळे. पण इथं किती अंकानंतर दशांश आहे, इथं 1, इथं 1 आणि इथं 1. मग आपल्याला आलेल्या उत्तरातही 1 अंकानंतर दशांश द्यायचा आहे, म्हणजे हा झाला 2.4. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, एई बरोबर 2.4 सेमी. हे झालं आपलं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरचं उदाहरण. जर परीक्षेत विचारला तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर हा असा क्वेश्चन येणार. समजलं? तर आता याच्या पुढचं आपण दुसरं उदाहरण पाहूया. हे वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. जे गुणाकार भागाकार ह्या एकदम बेसिक आहेत, ह्या बेसिक साठी एक सेपरेट क्लास घ्यावा लागणार आहे. भरपूर जणांना माहित पण असेल, पण ज्यांना माहित नाही त्याच्यासाठी आपण हे दशांश आणि गुणाकार भागाकार एकदम बेसिक ज्या गोष्टी आहेत त्यावरती एक लेक्चर करणार आहोत. आता इथं बघा, दुसरं उदाहरण काय आहे, की एक त्रिकोण दिलेला आहे. त्रिकोण दिलेला आहे PQR. त्रिकोण कोणता दिलेला आहे, PQR हा त्रिकोण आहे आणि याचा हा कोन दुभाजक दिलेला आहे आणि तो समोरील बाजूला काय करतो, तर बिंदू S मध्ये छेदतो. तर इथं बघा प्रश्न काय दिलेला आहे, हा आपला 2 नंबरचा प्रश्न आहे. त्रिकोण PQR मध्ये RS हा कोन R चा दुभाजक आहे. जर PR बरोबर 15, RQ बरोबर 20 आणि PS बरोबर 12, तर SQ काढा. इथं काय दिलेलं आहे, प्रश्नातच बघायचं. प्रश्नात काय दिले,
तर आर्यस हा कोण आरचा दुभाजक आहे. म्हणजे हा जो आर्यस आहे हा त्रिकोण PQR च्या कोण आरचा दुभाजक आहे. मग याआधी आपण कोणतं प्रमेय पाहिले? लगेच प्रमेय. आपले प्रमेय असे पाठ असायला पाहिजे की आपल्याला भूमितीमधलं एकही गणित आपल्याकडून सुटलं नाही, असं होणार नाही, असं आपले प्रमेय सगळे असे माइंड मध्ये फिट असायला पाहिजे. तर याच्या आधीचे प्रमेय तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रमेय काय सांगितले ते लक्षात येणार आहेत. तर इथं बघा, प्रश्नात असं सांगितलंय की आर्यस हा कोण PRQ चा दुभाजक आहे. जसं सांगितलंय तसं आपलं उत्तर मध्ये स्टेप बाय स्टेप लिहायचं. त्रिकोण PQR मध्ये आर्यस हा कोण आरचा दुभाजक आहे. आता इथं बघा, दुभाजक आहे म्हणल्यानंतर आपल्याला कोणतं प्रमेय लक्षात यायला पाहिजे? कोण म्हणल्यानंतर कोणाचं प्रमेय, आणि कोणाचं प्रमेय काय आहे तर कोण दुभाजकाचे प्रमेय. त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय हे बरोबर क्लिक व्हायला पाहिजे. मग त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचं प्रमेय काय सांगतं? तर त्रिकोणाचा कोण दुभाजक म्हणजे हा जो दुभाजक आहे तो काय करतो तर या कोणासमोरील बाजूला म्हणजे बाजू PQ ला काय करतो, या ज्या उरलेल्या दोन बाजू आहेत PR आणि RQ या बाजूच्या लांबीच्या प्रमाणात विभागतो. हे काय आहे आपलं तर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय आहे. तर मग बघा, आता इथं कोणासमोरील बाजू कोणती आहे तर PQ, आणि कसं दुभागलेलं आहे PS भागिले SQ बरोबर. मी तुम्हाला काय सांगितलंय, त्रिकोणाचं जेव्हा कोण दुभाजकाचं प्रमेय सांगितलं तेव्हाच मी सांगितले की याच्या समोर जी येईल म्हणजे याच्या लगतची जी बाजू येईल ती याच्या समोर मांडून द्यायची, म्हणजे PR भागिले SQ समोरील कोणती येते तर QR, मग ही बाजू इथं मांडून द्यायची. आलं लक्षात? हे काय आपलं त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा गुणधर्म किंवा प्रमेय. कोण दुभाजकाचे प्रमेय. आता इथे बघा, कोणत्या कोणत्या व्हॅल्यू दिल्यात, जशा व्हॅल्यू दिल्यात तशा आहे तशा याच्यामध्ये ठेवायच्या. PS ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 12, SQ ची काय दिलेली आहे, सॉरी SQ काढायचं आहे आपल्याला, PR ची काय दिलेली आहे 15 आणि QR ची काय दिलेली आहे 20 दिलेली आहे. आता इथं बघा, इथंच आपलं अतिसंक्षिप्त रूप होतं. हे बघता क्षणी कळतं की ह्याला 5 ने भाग जातो, जी की आपली 5 ची कसोटी आहे की एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तर 5 या संख्येने कोण म्हणजे त्या संख्येला भाग जातो, 5 या अंकाने त्या संख्येला भाग जातो. मग बघा 5 ने भागातला 5 त्रिक 15 5 चोक 20. आता मी तुम्हाला काय सांगितलंय, अंशात असेल तर काय होतं छेदात येतं आणि छेदात असेल तर अंशात जातं. आपल्याला काय काढायचं SQ. मग थांबा मी स्टेप वाढवते कारण तुम्हाला समजायला पाहिजे. बरोबर 3/4. आता आपल्याला काढायला काय सांगितलं SQ सांगितले, इथं सांगितलंय ना, मग आपल्याला बरोबर येण्यासाठी जे छेदात आहे ते काय करावं लागेल, इथं आणावं लागेल म्हणजे अंशात आणावं लागेल. आपण काय करायचं मग 12 बरोबर 3/4 SQ. आता इथं बघा, आपल्याला फक्त काढायचंय काय SQ काढायचे. मग काय करणार आपण, छेदातली म्हणजे जे भागाकारात आहे ते गुणाकारात येणार आणि जे गुणाकारात आहे ते भागाकारात, म्हणजे जे 3/4 हे उलट येणार. बरोबर चिन्हाच्या इकडे आलं म्हणजे उलट येणार. 12 गुणिले 4 भागिले 3 बरोबर SQ. आता इथं बघा, 3 काय होतो 12ला भाग जातो की नाही, 3 1 3 3 चोक 12 आणि SQ काय निघाला मग 4 चोक 16 बरोबर काय काढला आपण SQ. SQ ची जी व्हॅल्यू विचारलेली आहे ती काय निघालेली आहे 16. आलं लक्षात? हे कशावरून काढले आपण, कोण दुभाजकाचं जे प्रमेय आहे, जे कोण दुभाजकाचा जो गुणधर्म आहे याच्यावरून हे आपलं उदाहरण सोडवलेलं आहे. पाहिल्यानंतर क्वेश्चन मध्ये पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे नेमकं कोणत्या गुणधर्मावर किंवा कोणत्या प्रमेयावर विचारलेलं आहे. आता याच्यानंतरचं म्हणजे आपण कालच्या लेक्चरमध्ये जे पाहिले ना 3-4 प्रमेय जे पाहिले ना त्याच प्रमेयावरचं फक्त एक एक उदाहरण घेऊन तुम्हाला हे समजवते की हे कसं म्हणजे परीक्षेत कसा प्रश्न येऊ शकतो. वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि एकदा गणित सोडवून झाल्यानंतर त्या गणिताला स्वतःहून 3 ते 4 वेळेस सोडवायचं, म्हणजे प्रॅक्टिस न तुम्हाला गणित कसं लगेच सोपं होऊन जाईल. आता आपला आहे तिसरा प्रश्न, जे आपलं तिसरं उदाहरण आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे तर 3 समांतर रेषा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या 2 छेदिका, जे की आपण 3 समांतर रेषा व यांना जेव्हा 2 छेदिका छेदतात तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा गुणधर्म आपण पाहिलेला आहे. आता इथं बघा, या 2 छेदिका आणि या 3 समांतर रेषा म्हणजे कोणत्या कोणत्या रेषा, इथं रेषा L रेषा M रेषा N, जे की आपण याआधी उदाहरणात पाहिलं होतं. T2 ही एक छेदिका आणि T1 आणि T2 या 1 आणि 2 छेदिका. इथं कुठं A B आणि A B C D आणि E F या बिंदूत छेदतात. आता हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात काय यायला पाहिजे, आंतरछेद म्हणजे 3 समांतर रेषांना जेव्हा 2 छेदिका छेदलेल्या असतात तेव्हा
त्याच्यामध्ये आंतरछेद जे तयार होतात ते काय असतात, एकमेकांना जे आंतरछेद तयार होतात म्हणजे ह्याच छेदिकेने जे आंतरछेद तयार केलेले आहेत तेच आंतरछेद दुसऱ्या छेदिकेने त्याच रेषेवर तयार केलेल्या आंतरछेदा एवढे असतात. हा काय आपला 3 समांतर रेषा व त्यांचा छेदिका यांचा गुणधर्म आहे, जो आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे बघा, प्रश्नच असा दिलेला आहे, ए बी समांतर सी डी समांतर EF हे प्रश्नातच दिलेलं आहे. 3 समांतर रेषा आल्या म्हणजे त्यांचा छेदिका आणि म्हणजे आंतरछेदाचा गुणधर्म येणार, हे आपल्या लक्षातच असायला पाहिजे. एसी ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 5.4. आता इथे पॉईंट मध्ये आले, पॉईंट मध्ये आलं म्हणजे घाबरून जायचं नाही. पॉईंट आला की तो काढायचा कसा हे मी तुम्हाला सांगते. BD बरोबर 7.5, तर DF काढायचा आहे. DF काढा. आता 3 समांतर रेषेचा गुणधर्म काय सांगतो की 3 समांतर रेषा जेव्हा एखादी छेदिका छेदते तेव्हा तयार होणारे जे आंतरछेद आहेत त्याचं गुणोत्तर हे दुसऱ्या एखाद्या छेदिकेने त्याच रेषांवर तयार केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, ही रेषा AC CE BD BF म्हणजे या समोरील ह्याच्या समोर आणि ह्याच्या समोरील ह्याच्या, जसं असं दिसतंय ना तसंच असं मांडायचं, म्हणजे AC भागिले CE बरोबर. इथं बघा सेम C दोन्हीमध्ये सेम येते, तसंच BD आणि DF हे फक्त ते शाब्दिक भाषेतला आपलं गुणधर्म म्हणजे मांडायचा कसा ते झालं, पण मांडताना लक्षात यावं की आपण चुकीचं तर मांडलं नाही ना. मग बघायचं C सेम येते का, DD दोन म्हणजे अल्फाबेट सेम येतात का, तर येतात. मग आपण कशावरनं काढले, तर 3 समांतर रेषा, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म हे आपण याच्यावरनं लिहिलेलं आहे. आता AC ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 5.4 भागिले CE ची काय दिलेली आहे 9 बरोबर. BD ची काय दिलेली आहे 7.5 आणि DF ची आपल्याला काढायला सांगितलेली आहे. आता आधी काय करूया, हे जे इथलं पॉईंट काढून टाकूया. इथं किती अंकानंतर पॉईंट आहे, तर 1 अंकानंतर पॉईंट आहे. तर मग काय करायचं 54, इथं जेवढ्या अंकानंतर पॉईंट असेल ना तेवढा खाली 0 वाढवायचा. म्हणजे इथं काय केलं 0 बरोबर 7.5 भागिले DF. आता मी तुम्हाला सांगितले हे जे आहे 54 आणि 90 कोणत्या पाड्यात येतं, म्हणजे कोणत्या संख्येने याला भाग जाईल, 9 ने भाग जाईल का नाही. कसोट्या पाठ असायला पाहिजे याच्यासाठी. 9 1 9 9 0 म्हणजे 9 10 90 आपलं 9 सख्खे 54. आता बघा 6 10 ला कशाला भाग जातो, 2 ला जातो की नाही, बे त्रिक 6 बे पंचे 10. पण आता 3 आणि 5 ला कोणत्या संख्येने भाग जातो का, नाही जात. म्हणजे आहे तसं 3 भागिले 5 बरोबर 7.5 भागिले DF. मी हे तुम्ही शॉर्टकटनी तुमचं तेवढं म्हणजे तुम्हाला तेवढे फास्ट भागाकार गुणाकार जमत असतील तर तुम्ही डायरेक्ट शॉर्टकटनी करू शकता. पण हे मी तुम्हाला काय करते, तर तुम्हाला समजावं आणि एकदम बेसिक पासून ते कट करता यावं याच्यासाठी एकदम छोट्या छोट्या ह्याच्यातून स्टेप कट करून तुम्हाला सांगते आहे. आता बघा DF काढायचंय, मग हा काय आहे छेदात आहे. मग छेदात असल्यानंतर आपल्याला काय करायचं, अंशात घ्यायचं. म्हणजे 3 भागिले 5 हा जो भागाकारात आहे तो आपण गुणाकारात घेतला. DF बरोबर 7.5. आता इकडलं आपल्याला काय काढायचंय, DF काढायचंय. मग ही कशी आहे, ही ह्याचं काय काम आहे का नाही, मग याला काय करायचं इकडे उलटून आणायचं. म्हणजे DF बरोबर 7.5, पण बरोबर चिन्हाच्या इकडल्या बाजूला आणताना आपण काय करणार, याचं उलट करून आणणार का नाही, गुणिले 5 भागिले 3. आता इथे बघा DF बरोबर आपल्याला पॉईंट मध्ये आहे. मी तुम्हाला काय सांगितले, जर पॉईंट काढायचा असेल तर काय करायचं, वरचा पॉईंट काढायचा आहे किती अंकानंतर आहे, 1 अंकानंतर. मग काय करायचं खाली पण 10 ने म्हणजे 1 अंकानंतर 0 म्हणजे 10 घ्यायचं. म्हणजे 75 गुणिले 5 भागिले 10 गुणिले 3. हे बेसिक मध्ये म्हणजे तुम्हाला पॉईंट आला की असं घाबरायला लागतं, असं वाटतं की पॉईंट मध्ये उत्तर चुकतं. तर पॉईंट कसा काढायचा मी तुम्हाला याच्याबद्दल सांगते. पॉईंट हा 10 100 1000 म्हणजे किती पॉईंट आहेत, किती अंकानंतर पॉईंट आहेत याच्यावरून आपल्याला पॉईंट काढून टाकता येतो. आता असा पॉईंट काढला. आता इथे बघा 5 ने भाग जातो 10 ला, 5 1 5 5 2 10 आणि 3 ने 75 ला भाग जातो म्हणजे 3 2 6 7 उरला किती 1, 3 5 15. आता इथे बघा 25 भागिले 2 DF म्हणजे DF बरोबर किती आला, बे 1 बे 2 4 पॉईंट उरला किती 1. आणि मग आपण 1 पॉईंट दिल्यानंतर काय करतो 1 0 देतो, बे 5 10 म्हणजे 12.5. किंवा 25 ने 2 ला भाग घातला म्हणजे 25 चे आपण 2 तुकडे केले. मग 25 चे 2 तुकडे बरोबर 2 तुकडे कसे होणार, 12.5 मिळून किती होते 25 होते. आलं लक्षात. हे निघालं आपलं DF ची व्हॅल्यू. ह्या एवढ्या स्टेप पुस्तकात नाहीत, परंतु तुम्हाला समजण्यासाठी आणि ह्या स्टेप इकडनं इकडं इकडल्या इकडं कशा काढल्यात त्याच्यासाठी मी एवढ्या स्टेप वापरलेल्या आहेत. नाहीतर